नमस्ते विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण मराठ्यांचा संग्राम हा पाठ पाहणार आहोत. त्यामध्ये आपण छत्रपती संभाजी महाराजांविषयी माहिती पाहणार आहोत. तर संभाजी महाराज हे मुघलांशी संघर्ष सुरू होता त्यांचा, आणि त्या मुघलांचं स्वप्न होतं की आपण हे जे मराठे आहे यांचं राज्य बुडवून टाकायचं, असं त्यांचे स्वप्न होते. पण संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने व युद्ध कौशल्याने त्यांचे हे स्वप्न धुळीस मिळवले. त्यांचे मुघलांचे स्वप्न त्यांनी पूर्ण होऊ दिले नाही. त्यांच्या फौजेच्या तुकड्या अनेक मुघली प्रदेशात स्वाऱ्या करत होत्या. त्यांच्या फौजेच्या तुकड्या अनेक मुघली प्रदेशामध्ये स्वाऱ्या करत होत्या संभाजी महाराजांच्या. आणि मराठ्यांच्या नाशिकजवळचा राजसेसचा किल्ला हा बादशहाच्या सेनानींना दीर्घकाळ प्रयत्न करूनही घेता आला नाही. त्यांच्याजवळचा जो किल्ला होता तो त्यांना घेता आला नाही संभाजी महाराजांच्या ताब्यातला. त्यांनी बराच काळपर्यंत संघर्षसुद्धा केला. अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या पराक्रमाने औरंगजेब जेरीस आला, म्हणजे तो हतबल झाला. आणि त्यामुळे एकदा अत्यंत संतापाने त्याने आपल्या डोक्यावरचे पागोटे जमिनीवर आपटले. अतिशय संतापला तो, म्हणजे संभाजीराजांसमोर त्याचं काही चालत नव्हतं. त्याने प्रतिज्ञा केली की या संभाजीचा पाडाव करीपर्यंत मी पुन्हा पागोटे घालणार नाही. त्याने शपथ घेतली की मी जोपर्यंत ह्या संभाजीराजांचा पाडाव करत नाही तोपर्यंत मी हे पागोटे डोक्यावर घालणार नाही. संभाजी महाराजांनी औरंगजेबाला इतके हतबल करून टाकले होते आणि त्यानंतर सिद्धी विरुद्धची मोहीम. आता सिद्धी विरुद्ध त्यांनी मोहीम केली. जिंजीचा सिद्धी मराठी मुलखांचा उपद्रव देत होता. जिंजीऱ्याचा जो सिद्धी होता तो मराठी मुलखात उपद्रव देत होता, म्हणजे त्यांना त्रास देत होता. मराठ्यांच्या मुलखावर धाडी टाकून तो जाळपोळ, लुटालूट व अत्याचार करत असे. मराठ्यांच्या जे मुलूक होते त्यांच्यावर तो काय करायचा, धाडी टाकायचा, तिची जाळपोळ करायचा, लुटालूट करायचा, जे काही असेल ते लुटून न्यायचा, त्यांच्यावर अत्याचार करत होता. घरात जैसा उंदीर तैसा राज्यात सिद्धी, असे त्याचे वर्णन सभासदाने केले आहे. म्हणजे हा जसा उंदीर आपल्या घरामध्ये हैदोस घालतो, आपल्याला त्रास देतो, तशा प्रकारे हा जो सिद्धी होता तो अत्याचार करत होता या राज्यामध्ये. तर हा जो सभासद आहे त्याने त्याचं वर्णन काय केलेलं आहे की घरात जैसा उंदीर तैसा राज्यात सिद्धी, आणि हा सिद्धी राज्यामध्ये हैदोस घालत होता. आणि संभाजी महाराजांनी इसवी सन 1682 मध्ये त्यांच्या विरुद्ध मोहीम उघडली. संभाजी महाराजांनी त्या सिद्धी विरुद्ध 1682 मध्ये मोहीम उघडली आणि त्यांच्या सैन्याने त्यांच्या ताब्यातील दंडाराजपुरी या किल्ल्याला वेढा घातला. आणि मग संभाजीराजांच्या सैन्याने त्या दंडाराजपुरीच्या किल्ल्याला वेढा घातला आणि जंजिऱ्यावरही तोफांचा भडीमार केला. परंतु त्याचवेळी मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले. त्यामुळे जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून संभाजीला माघारी फिरावे लागले. त्या जंजिऱ्याच्या किल्ल्याला वेढा घातला, तोफांचा मारा सुरू केला. पण इकडून हे मुघल सैन्य स्वराज्यावर चालून आल्यामुळे त्यांना त्या जंजिऱ्याचं जे मोहीम होती ती अर्धवटच मोहीम त्यांना सोडावी लागली आणि मागे फिरावे लागले. याचं वेन पण हे शिकून देईन तेवढं शिकवण आहे आता. मग ते पॉईंट टू पॉईंट ठीक आहे. रेडी. तर पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम. गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशहाही